सन्माननीय स्मिता उदय जावकर मॅडम यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय। मायाची शाल श्रीफळ आणि आपण देतो आणि सन्मान करून घेतोय। यापुढे हा आपण पुढचा सन्मान अनंत भोड सर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। हा दापोली तालुक्यातील हे देखील एक लाडका व्यक्तिमत्व आणि आमचे चांगले मार्गदर्शक देखील आहेत। भारतीय जनता पार्टी दापोली विभाग नेते आदरणीय उदयजी जावकर सर यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय। मायेची शाळ आणि त्या त्यांचा यथोचित सन्मान करतोय। त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाचे संचालक आदरणीय रुपेशजी बेलोसे सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय। एस श्रीकांत जाधव सर यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करणार आहोत। संचालक आदरणीय रुपेशजी बेलोसे सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। मायेची शाळ श्रीफळ त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचा यथोचित सन्मान आपण करतोय। त्यानंतर आपण पुढचा सन्मान करून घेत आहोत भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस आदरणीय योगेशजी सुर्वे सर यांचा आम्ही सन्मान करतोय। अक्षयजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत। भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस आदरणीय योगेशजी सुर्वे सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। माईची शाळ त्यानंतर पुष्प श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय। त्याचबरोबर उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष आदरणीय दीपकजी महाजन सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय। मयूर राहटे यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करणार आहोत। मयूरजी राहटे सर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान आपण करून घेतोय। उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष आदरणीय दीपकजी महाजन सर यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय। माईची शाळ आणि त्याचबरोबर श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि त्यानंतरला या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण प्रतिमा भेट देत असताना सरांचा यथोचित सन्मान करून घेतोय। याचबरोबर मुंबई कार्यकारिणी युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष आदरणीय अजिंक्य दळवी सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय।
प्रशांत दवंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात। भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष मुंबई कार्यकारिणी युवा अध्यक्ष आदरणीय अजिंक्य दळवी सर यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी। येस आमचे मार्गदाते दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सूर्यकांतजी दळवी सर यांचे चिरंजीव यांचाच आपण यथोचित सन्मान करून घेतोय। अजिंक्यजी दळवी सर आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय। मुंबई विभागातील युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि भावी नगरसेवक आमच्या सर्वांचे खऱ्या अर्थानं लाडकं व्यक्तिमत्व अक्षयजी निकालजे सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करू। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षयजी निकालजे सर। संतोषजी घुबडे यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करणार आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षयजी निकालजे सर यांच्यासाठी। भावी नगरसेवक युवा मोर्चा अध्यक्ष आपण पाहताय तर या विभागातील यानंतर पुढचा आपण सन्मान करणार आहोत आदरणीय मयूरजी राहटे सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय। रुपेशजी भडवळकर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। रुपेश भडवळकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। चला आपण मायेची शाळ श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन मयूर राहटे सर यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय। त्याचबरोबर आपण पुढचा सन्मान करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय आदरणीय महेंद्रजी शिंदे सर जे का माझे कमिटीचे सदस्य देखील राहिलेले आहेत त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय। कल्पेश गोवले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत। मित्रांनो सगळ्यांनी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत माजी कमिटी सदस्य आदरणीय आनंद भुवड सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय। मी विनंती करतो अक्षय शिंदे यांना की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। मायेची शाळ श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन हा आपण सन्मान करतोय आनंद भोड सर यांचा। त्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय प्रशांत दवंडे सर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। हितेश बोड यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करून घेतोय प्रशांत दवंडे सर यांचा। दापोली क्रिकेट कमिटीचे माजी सचिव प्रशांत दवंडे सर यांचा आपण सन्मान करून घेतोय। मायेची शाळ श्रीफळ आणि त्याचबरोबर यस दापोली क्रिकेट कमिटीची ज्यांनी खऱ्या अर्थानं पुनर्बांधणी देखील केली आहे आणि सातत्यानं त्यांचं देखील सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी आणि संपूर्ण कमिटीसाठी देखील लाभले आहे। त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय माजी कमिटी सदस्य आदरणीय सचिनजी खळे सर यांचा देखील आपण सन्मान करत आहोत। सचिन खळे सर यांचा सन्मान आपण करतोय। हितेश बोवड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत।
त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूयात तर माजी कमिटी सदस्य महेंद्र तेरेकर सर यांचा देखील आपण सन्मान करूयात। कुलदीप यांना आपण विनंती करूयात, कुलदीप रांगडे यांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय। महेंद्र तेरेकर यांचा आपण सन्मान करतोय। त्यानंतर आपण पुढचे सन्मान करतोय ज्या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व जे संघ आहेत त्या संघ मालकांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय। श्री स्वामी समर्थ 11 या संघाचे जे टीम ओनर आहेत श्रीपत जाधव यांचा देखील आपण विनायक जाधव यांना विनंती करतो की हा आपण सन्मान घ्यायचा आहे, ते अवेलेबल नाही आहेत। सो त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान संतोष जी घोबडे सर यांच्या शुभ हस्ते करतोय। त्याच्यानंतरला आपण पुढच्या टीमचे जे ओनर असतील दक्ष 11 संघाचे ओनर दीपक दिवाळे सर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। दीपक जी दिवाळे सर दक्ष 11 या संघाचे जे टीम ओनर आहेत दीपक दिवाळे, आपण यायचं आहे। सर्व जे संघ मालक आहेत त्यांना आपण महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांची ही आपण प्रतिमा देऊन त्यांचा देखील सन्मान करतोय। पुढचे दक्ष 11 या संघाचे टीम ओनर दीपक दिवाळे यांना विनंती करतो आपण इथे यायचं आहे। मी ज्या सर्व संघ मालकांची नावं घेईन आपण इथेच थांबायचं आहे, लांब थांबू नका, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। त्याच्यानंतरला मायरा 11 या संघाचे प्रफुल्ल शिंदे यांना विनंती करतो की आपण सन्मान करा। स्वप्नील गुबडे आपण सन्मान करायचं आहे। त्याच्यानंतर मायरा 11 या संघाचे जे टीम ओनर आहे स्वप्नील शिगवन यांचा देखील सन्मान करतोय। स्वप्नील शिगवन आपण लवकरात लवकर यायचं आहे। स्वप्नील शिगवन चला या लगेच। याचा स्वप्नील शिगवन या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। आपण पुढचा सन्मान करूयात। पुढचे टीम ओनर आहेत अजित लाखन आयुष 11 राजापूर या संघाचे टीम ओनर आहेत, आपण यायचं लगेच। आयुष 11 राजापूर टीम ओनर अजित लाखन। त्याच्यानंतर पुढचा सन्मान करतोय स्वारांश 11 या संघाचे जे टीम ओनर आहे शैलेश माने। स्वारांश 11 या संघाचे जे टीम ओनर आहे स्वरांश शैलेश माने, स्वरांश शैलेश माने हे टीम ओनर आहेत। सो त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। स्वरांश 11 चे जे ओनर स्वरांश शैलेश माने त्यांचा सन्मान करतोय। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया तर आयंश 11 या संघाचे जे टीम ओनर भरत माने योगेश माने, आपण लवकरात लवकर यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारा। आयंश 11 या संघाचे टीम ओनर भरत माने योगेश माने। त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान आपण करूयात विवांशी 11 टीम ओनर शैलेश रेवाळे। विवांशी 11 संघाचे जे टीम ओनर आहेत शैलेश रेवाळे। त्यानंतर पुढचा सन्मान करूयात रांगले फायनान्स ग्रुप टीम ओनर दौलत रांगले राजेंद्र रांगले
टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण असेच थांबू नका. आम्हाला माहित आहे तुम्ही दिवसभर क्रिकेट खेळलेला आहात. थोडंसं या ठिकाणी बघा कंटाळा तर आलेला आहे सगळ्यांना, पण तो टाळ्या वाजल्या पाहिजेत. ही स्पर्धा आपल्या सर्वांसाठीच होती, याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल तृष्णा 11 चे टीम ओनर वैभव फिलसे, विनेश फिलसे. तृष्णा 11 टीम ओनर वैभव फिलसे, विनेश फिलसे यांचा सन्मान आपण करतोय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान असेल अंशिका वॉरियर्स टीम ओनर अंकुश टेमकर. अंशिका वॉरियर्सचे टीम ओनर अंकुश टेमकर यांना विनंती करूयात. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय द हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल या संघाचे टीम ओनर प्रशांत दवंडे यांचा आपण सन्मान करतोय. द हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल या संघाचे टीम ओनर प्रशांत दवंडे यांचा सन्मान आपण करतोय. त्याच्यानंतर पुढचा आपला सन्मान असेल आराध्य 11 या संघाचे टीम ओनर हितेश भुवड यांचा आपण सन्मान करणार आहोत. आराध्य 11 टीम ओनर हितेश भुवड. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आराध्य 11 टीम ओनर हितेश भुवड. त्याच्यानंतर भैरवनाथ फायटर्स टीम ओनर राजेश तांबट, सुशील खळे. भैरवनाथ फायटर्स सो चॅम्पियन संघाचे टीम ओनर आहेत राजेश तांबट आणि सुशील खळे यांचा देखील सन्मान आपण करूयात. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूयात हाना स्पोर्ट्स टीम ओनर अमित तेलप. हाना स्पोर्ट्सचे टीम ओनर अमित तेलप यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान दुर्वा 11 टीम ओनर साजिद रेवाळे. दुर्वा 11 साजिद रेवाळे. साजिद रेवाळे चला. दुर्वा 11 चे टीम ओनर साजिद रेवळ यांचा सन्मान करतो. त्याच्यानंतर ॲथलेटिक विजन स्पोर्ट्स टीम ओनर आशिष आडविलकर यांचा आपण सन्मान करून घेतोय. ॲथलेटिक विजन स्पोर्ट्स टीम ओनर आशिष आडविलकर यांचा सन्मान आपण करतोय. सर्व या ठिकाणी संघ मालकांचा आपण यथोचित सन्मान करून झालेला आहे. त्याच्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपल्याला आशयदाते लावले होते आदरणीय दीपकजी महाजन सर, यस दीपकजी महाजन सर यांचा आपण यथोचित सन्मान तर केलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील या ठिकाणी आपण प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करतोय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आदरणीय कमलाकर फिलसे सर यांचा देखील आपण करतोय. त्याने देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे. त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्याचा यथोचित सन्मान करतोय. कमलाकरची फिलसे सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. रवी बांद्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान ते स्वीकारतील. त्याच्यानंतर पुढचा आपण सन्मान करतोय आदरणीय संदीपजी भुवड सर यांचा सन्मान करतोय.
या पुढचा सन्मान आदरणीय वैभवजी बैकर सर यांचा आपण करणार आहोत। त्याच्यानंतर या ठिकाणी एक युवा नेतृत्व म्हणजे सुमेशजी जावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। मी शैलेश यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। तेच पुष्प त्याचबरोबर श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय। या संपूर्ण स्पर्धेसाठी जी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ही चमचमची ट्रॉफी तुमच्या समोर आहे। ज्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आपण पाहताय कुमार स्वराज शैलेश माने यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी या चमचमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत केलेल्या आहेत। आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान करून घेतोय। स्वराज आपण यायचंय, कुमार स्वराज शैलेश माने यांचा आपण सन्मान करतोय। कुमार स्वराज शैलेश माने यांचा सन्मान आपण करतोय। संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे। त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे शूज आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहे ते आदरणीय रोशन गोरिवले सर यांचा देखील आपण सन्मान करून घेतोय। त्याच्यानंतर पुढचा आपण सन्मान करून घेतोय उत्कृष्ट फलंदाज। त्या फलंदाजासाठी ज्यांनी बॅट पुरस्कृत केले ते म्हणजे आदरणीय प्रीतमजी काष्टे यांचा देखील सन्मान आपण करतोय। आणि त्याच्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून जे लागणारे चेंडू होते ते चेंडू ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आहे ते आदरणीय हितेश बोड सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय। हितेश बोड सर यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय। आणि त्याच्यानंतर विशेष असा एक सन्मान म्हणजे संपूर्ण स्पर्धेसाठी अनेक स्पर्धा आपण बघतो, कधी बॅट असते किंवा अनेक शूज वगैरे असतात, टी शर्ट्स असतात, परंतु मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून एक मोठं बक्षीस म्हणजे सायकल ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे त्या सर्वांचे लाडके म्हणजे आदरणीय अजितजी लाखन सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केली आहे मॅन ऑफ द सिरीज साठी। अजितजी लाखन सर प्लीज वेलकम, परंतु ते या ठिकाणी उपस्थित नाहीत, त्यांचे प्रतिनिधी आपण सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर आदरणीय संतोषजी घुबडे सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय। संतोषजी घुबडे सर त्याच्यानंतर पुढचा आपण सन्मान करून घेतोय आदरणीय अमितजी तेलप सर यांचा देखील सन्मान करतोय। आम्हाला माहिती आहे सर्वांना उशीर झालेला आहे, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी या ठिकाणी मान्यवर तर आलेले आहेत, परंतु आम्हाला माहित आहे की आता या ठिकाणी मनोगताची वेळ तर नाहीच आहे,
परंतु आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करतो, मॅडम आपण सर्वांच्या वतीनं कोणीतरी एकानं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे। येस, या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सन्माननीय स्मिता उदय जावकर मॅडम यांना विनंती करतो की आपण सर्व या ठिकाणी मान्यवर बसलेले आहेत, त्या सर्वांच्या वतीनं आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे। उपस्थित मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी आणि दापोली क्रिकेट कमिटीचे सर्व सदस्य, आजी आणि माजी दोन्हीही, सर्वांना भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करते। आजचा आपला कार्यक्रम किंवा ही तुमची काय म्हणतो आपण लीग, क्रिकेटची लीग प्रीमियम, तर ते खूप चांगल्या प्रकारे आपण आयोजित केलं। खरं तर आम्ही आज कार्यक्रमाला येताना सुद्धा म्हणत होतो की बाबा कसा असेल कार्यक्रम, पण काल केदारजी आपले जिल्हाध्यक्ष इथे येऊन गेले आणि त्यांनी खूप मनापासून मला सांगितलं की मॅडम आज त्यांचा उल्लेख करा की खूप छान प्रकारे त्यांनी आयोजित केलं आहे, आयोजन खूप छान झालं आहे। आणि कारण आम्ही जेव्हा इथे मुंबईमध्ये अनेक वेळेला येतो, क्रिकेट सामन्यांसाठी येतो, पण आपल्या दापोलीची खासियत अशी आहे की जेव्हा आम्ही इथे छोट्या मोठ्या कुठल्याही कार्यक्रमाला क्रिकेटच्या आमच्या मुलांच्या इथे येतो, कौतुक करायला येतो, आणि तुम्हा मंडळींचं कौतुक कशासाठी की 12 महिने तुम्ही काम करत असता, सकाळी थकून सुद्धा तुम्ही दिवसभर काम करून संध्याकाळच्या वेळेला कोणत्या तरी एका ग्राउंडवर जाऊन तुम्ही 12 महिने क्रिकेट खेळता, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवता। तुमच्या या स्पिरिटसाठी माझ्याकडून आणि आमच्या भाजपा परिवाराकडून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते। आपल्याला अशीच चांगली सवय किंवा जी चांगली सवय किंवा खेळाचं प्रोत्साहन देण्याची आणि तुमच्या पुढच्या पिढीला, छोट्या मुलांना सुद्धा तुम्ही ते सोबत आणता, हे एक आणखी कौतुकास्पद। कारण जेव्हा आपण विरंगुळ्यासाठी कुठल्या तरी गोष्टीला जातो मोठी माणसं, तेव्हा कधी अनेक वेळेला असं म्हणतो की छोटी मुलं नको, आपल्याला त्रास होईल, पण मी सगळ्या ग्राउंडवरती यावेळेला गेले, ज्या ग्राउंडवरती गेले आपली छोटी कंपनी सुद्धा सोबत होती तुम्हा सगळ्यांच्या, त्या तुमच्या स्पिरिटला सुद्धा मी सलाम करते। आपलं हे आयोजन आणि दापोली क्रिकेट कमिटीचं हे आयोजन, त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी घेतलेलं सगळं काळजी, सगळ्या गोष्टींची, छोट्या गोष्टींपासून सगळ्या गोष्टींची घेतलेली काळजी आज तुमच्या इथे तुमच्या नियोजनात दिसून आली। तुमची कमिटीसुद्धा खूप चांगल्या उद्देशाने हे क्रिकेट सामने करते किंवा तुम्ही खूप छान आयोजन करता। भविष्यातसुद्धा याच्यापेक्षा छान मोठे क्रिकेट सामने आपल्याकडून आयोजित व्हावेत यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते। सगळ्या टीम मालकांचं सुद्धा अभिनंदन करते, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपण हे कार्यक्रम करू शकतो। आणि तसंच आपल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींना आणि दापोली तालुक्याच्या आपल्या सगळ्या क्रीडा रसिकांना आणि आपल्यासारख्या नवीन युवा पिढीला, सगळ्या क्रिकेट प्रेमींना आम्हा सर्वांतर्फे मनापासून शुभेच्छा देते। आणि आपले हे कार्यक्रम किंवा आपल्यासाठी काहीतरी करण्याची संधी परमेश्वराने आम्हाला नेहमी द्यावी यासाठी परमेश्वराला प्रार्थना करते। आणि भाजपाकडून एकच आश्वासन देते, तुम्ही लोक जेव्हा मुंबईमध्ये असता तेव्हा आपल्या पूर्ण आपलं गाव असतं, गावाला आपलं कुटुंब असतं, कुठल्याही प्रकारची मदत कुणालाही लागली याच्या आधीही आम्ही सक्रिय होतो आणि आता याच्या पुढेही आपण सक्रिय असणारच आहोत। मग हॉस्पिटल असू देत, डॉक्टर असू देत किंवा कुठला दवाखाना असू देत किंवा आपलं सरकारी कचेरी असू दे, तहसील असू दे, प्रांत असू दे आणि कुठलीही काळजी, MSCB असू दे, काही रस्त्यांचा प्रश्न असू दे, भारतीय जनता पार्टी दापोली तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असं आश्वासन आपल्याला देते। आणि माझे 2 शब्द थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय भवानी, जय 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 भवानी। एकच छोटासा सत्कार माझ्यातर्फे करणार आहे। आपल्या या संपूर्ण स्पर्धेचं समालोचन अतिशय उत्कृष्टरित्या ज्यांनी केलं अशा यश मोहितेचा मी सत्कार करतोय। त्यांनी कृपया सनी मोहितेचा मी सत्कार करतोय, त्यांनी कृपया स्वीकारावा अशी मी त्याला विनंती करतो। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। हॅलो ज्यांच्या सुमधुर वाणीने या स्पर्धेमध्ये एकदम रंजकता आणली असे सनी यांच्या आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलं, त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही दापोली क्रिकेट कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे विशाल घडवले यांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लाभलं, त्यांचं सुद्धा दापोली क्रिकेट कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत।
येस, विशाल गडवले यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. माझे सहकारी समालोचक देखील होते, त्याचा आपण सन्मान करून घेतोय. येस सर, आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन तर करणारच आहोत. आणि खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट तर सांगायची होती. ही स्पर्धा आपण पाहिली, पण त्या स्पर्धेसाठी आपल्याला खास करून प्राइज वगैरे असतात, परंतु ही प्राइज असत असताना देखील ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण हे जे कॅश प्राइज आपल्याला मिळालं ते भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका अस्मिता उदय जावकर मॅडम यांच्या माध्यमातून तब्बल या संपूर्ण स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाची या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला मदत केलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडम साठी. अस्मिता मॅडम आप आगे बढ़ो. आणि खऱ्या अर्थानं खरंच असं दिलदार व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे. खरंच मॅडम आम्ही तुमच्या सर्वांचे खरं खास करून तुमचे सर्व या मंडळीच्या आम्ही सतशा ऋणी देखील आहोत आणि आभारी देखील आहोत. असंच प्रेम तुमचं कायम आमच्या पाठीशी राहो. तुमचा यशाचा हात आमच्या पाठीशी असेल. आम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही, कारण का आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारी आम्ही सर्व या ठिकाणी असणारे युवक. आणि या तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. सरळ वेळ न करता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे जाऊयात. आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं एक विशेष सत्कार सर राहिलाय. येस, त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं महाराष्ट्र राज्य काजू महामंडळ संचालक आदरणीय रुपेशजी बेलोसे सर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी या कमिटीसाठी रोख रक्कम 10,000 ची देणगी दिलेली आहे. सर तुमचा देखील या कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. मॅडम ही संपूर्ण स्पर्धा एक शेवटचा सत्कार असेल, कारण की संपूर्ण स्पर्धा देशाविदेशातून हे सर्वजण लाईव्ह पाहत होते आणि तो खास करून आपण एक सन्मान करणार आहोत. DJB स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलचे जे सर्व आहेत आमिरजी मलिक सर आणि संपूर्ण टीम यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. कारण का आजच्या दिवसामध्ये म्हणजे गेले 2 दिवस घर बसल्या ज्यांना इथे येणं शक्य नव्हतं, पण ती स्पर्धा घर बसल्या त्यांनी आनंद स्पर्धेचा घेतला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, त्याचा देखील आपण सन्मान करतोय. त्यांचे प्रतिनिधी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाकडे सर आपण जातोय. नक्कीच सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या उत्कृष्टपणे झालेला आहे, मी आयोजकांनाही विनंती करतो की त्यांनी इकडे यावं. अतिशय छानपणी हा दापोली प्रीमियर लीग सीझन 2 एवढा सीझन 4 अच्छा असं होतं सीझन आहे. काय बात आहे, ह्याच्या पहिल्याचे 3 सीझन मला बोलवलं नाही तुम्ही, पण नक्कीच ह्याच्या पुढचे जेवढे सीझन होतील मी 100% तुमच्या सोबत आहे. मी पुन्हा एकदा आयोजकांचा आभार व्यक्त करतो. माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेबांनी मला इथे उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. मी त्यांचाही एक आभार व्यक्त करतो की दापोलीमध्ये आणि दापोलीतले सगळे तालुक्यातले जेवढेही इकडे आज उपस्थित आहे, एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही क्रिकेटची मॅच साजरा करता. मी पुन्हा एकदा रुपेश बेलोजी आहेत, आपल्या ताई आपलं नाव जावकर मॅडम आहेत, अजिंक्य दळवी आहेत, या पूर्ण टीमचा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या ह्याच्या पुढच्या काही मॅच असतील, तुम्हाला काही गोष्टींची गरज लागली तर मला नक्कीच सांगा. आपण ह्याच्यापेक्षा चांगलं दापोलीमध्ये इथून ते दापोलीपर्यंत आवाज जायला पाहिजे की बाबा इकडे आपल्यासाठी एवढी चांगल्या पद्धतीने मॅच ही ऑर्गनाइज झालेली आहे. मी पुन्हा एकदा टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
आत्ताच ज्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, तर मला वाटतं जिथे आपले हे सगळे सामने खेळले जातात तिकडच्या त्या स्थानिक आपले येणारे सगळ्यांनी तुम्ही उल्लेख केलातच, भावी नगरसेवक अक्षय निकाळजे आजच्या या मला वाटतं प्रमुख उपस्थिती आजच्या या सामन्याला त्यांची लाभलेली आहे. आजच्या या सामना ज्यांच्यामुळे होतोय मला वाटतं त्या आपल्या स्मिताताई जावकर मॅडम, महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश कमिटी सदस्य, उदय जावकर साहेब, अजू, योगेश सुर्वे, माझ्या या बाजूला आमचे महाजन साहेब आणि सर्व आजची कमिटी ज्यांनी यशस्वीपणे आजची दापोली प्रीमियर लीग पर्व चौथं आज मला 2 दिवसापूर्वी आमच्या मयूरनी फोन केला होता की बाबा दादा असा कार्यक्रम आपल्याकडे आहे आणि तुम्ही कार्यक्रमाला नक्की हजेरी लावा. तर मला वाटतं कुठल्याही प्रकारचं नियोजन ज्यावेळेला मी आता इथेच आयोजकांशी चर्चा करत होतो, मला जाधव यांच्यावर मी चर्चा केली आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन ज्यावेळेला तुम्ही पुढच्या वेळेला कराल त्यावेळेला फक्त जरा थोड्या वेळ आधी जर का आम्हाला सांगितलं तर अक्षयसारखी आपल्याकडे इथे मंडळी बसलेली आहेत. मला वाटतं पुढच्या वेळेला कार्यक्रम करताना आपण अजून बऱ्याचशा मोठ्या लोकांना ते इन्व्हॉल्व करू, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडच्या बाबतीमध्ये किंवा इतर कोणत्याही ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये ज्या समस्या जाणवल्या त्या बिलकुल जाणवणार नाहीत. आणि मी ऑर्गनायझिंग कमिटीला एवढं पण सांगू इच्छितो की आपल्याकडे कोकणातली इथे मंडळी सगळी इथे उपस्थित आहेत. मी काजू महामंडळाचा इथे संचालक म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्यांच्याकडे आज आपल्या लोकल दापोली मंडणगड खेडमधली किंवा इकडे जिकडून लोक असतील त्यांनी जर का काजू आणि त्याच्या रिलेटेड पिकाच्या रिलेटेड किंवा त्यांच्या प्रोसेसिंगच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारची जर का तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही थेट मला संपर्क करू शकता. आज महामंडळाचा संचालक म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि महाराष्ट्रात नव्हे तर आम्ही देशभर फिरून आज त्याच्यामध्ये आम्ही नव्या प्रकारची क्रांती आणण्याचा प्रयत्न करतोय. लोकांना ॲक्च्युली ते प्लॅटफॉर्म तयार करून देतोय. तर कुठेतरी त्या बाबतीत सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुद्धा जी कुठली अडचण जर का तुम्हाला येणार असेल, मुंबईसारख्या ठिकाणी आज या विधानसभेची जबाबदारी ही माझ्यावरती टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर का अडचण असेल तर आपण नक्की तिथे आपल्याकडे भरपूर बाकीची लोक आहेत जी आपल्याला इथे अपेक्षित नक्की मदत करू शकतील. तर मला वाटतं आपण जर का सगळ्यांनी या बाबतीमध्ये थोडंसं लक्ष द्यावं आणि तुम्ही केलेला कार्यक्रम अतिशय चांगला आहे. मी सगळ्या आयोजकांना इथे मला तुम्ही इथे बोलवलेत म्हणून इथे धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुलांचा आग्रह आहे म्हणून 1 मिनिट बोलतोय की तुम्ही खरंच इतकं मेहनत खूप छान घेतलेली आहे, इतकं सुंदर नियोजन केलंय. मला भेटायला आले होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांची पद्धत किती सुंदर पद्धतीने काम करताय तुम्ही मुलांनी. तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी खास मी इथे आलो आज धावपळ करून. फक्त ह्याच्या पुढे एकच तुम्हाला सांगून ठेवतो की मुंबईत तुम्ही सगळे राहता, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या मागे भारतीय जनता पक्ष ठाम उभा आहे. कधीही काही अडचण आली कुठल्याही प्रकारची तर आमच्याशी संपर्क करा. रुपेशजी बेलोसो आहेत, निकाळजे साहेब आहेत, यांची तुम्हाला 100% मदत मिळेल आणि इथून पुढे ह्या आपली प्रीमियम लीग आणखीन मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात आपण साजरी करूया याचे मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. जिंकलेल्या यांना शुभेच्छा, उत्कृष्ट खेळ केलेल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे खऱ्या अर्थानं आम्ही देखील प्रभावित झालेलो आहोत. तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आभार. आणि सरळ आता वेळ न घेता आपण हे जे अवॉर्ड्स आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, प्लेयर ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डर अशा प्रकारचे अवॉर्ड आहेत. तर पहिले आपण अवॉर्डकडे जाऊया जिथे जो बेस्ट फिल्डर अवॉर्ड आहे तो म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अवॉर्ड या स्पर्धेमध्ये नाही आहे, परंतु तो आपण बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड काढतोय आणि तो वन अँड ओनली येस नो डाऊट रोशन शिंदे हा खेळाडू ठरलेला आहे बेस्ट फिल्डरचा. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आपण देतोय रोशन शिंदे यांना. त्याच्यानंतर आपण जाऊयात बेस्ट बॉलर. एनी गेसेस? बेस्ट बॉलर येस एनी गेसेस?
नो डाऊट वन अँड ओनली विनायक जाधव आखाडू ठरलेला आहे संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट बॉलरचा मानकरी. मी रोशन गोरेविल यांना विनंती करतो की आपण बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्याला द्यायचा आहे. त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी जे शूज दिलेले आहेत ते आपण देतोय. रोशनजी गोरेविले सर यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरची ट्रॉफी आणि आपण शूज देतोय. त्याच्यानंतर पुढचा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो प्रीतम काष्टे सरांना की पुढचा अवॉर्ड आपण तुमच्या हस्ते देणार आहोत. म्हणजे बेस्ट बॅट्समन एनी केसेस बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅटर इन दिस टुर्नामेंट अशा खेळाडूनं केलं या संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक लोकांच्या मनावरती राज. नो डाऊट वन अँड ओनली साईराज स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी केली. प्रीतम काष्टे सर यांना विनंती करतो ट्रॉफी आणि ही बेस्ट बॅटर्सला आपण बॅट देऊन त्याचा सन्मान करतोय. साईराज मारे बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड आणि त्याचबरोबर ही सिया स्पोर्ट्स कंपनीची बॅट आपण देतोय. नक्कीच सर्व आम्हाला सांगायला आवडेल हा जो खेळाडू लेदर क्रिकेट सातत्याने खेळत राहिलाय आता महाराष्ट्राच्या टीमसाठी देखील तो येत्या काळामध्ये देखील खेळणार आहे आणि भविष्यात आमच्या अपेक्षा असतील की येणाऱ्या IPL मध्ये देखील तो दिसावाच. तुला शुभेच्छा आतापासूनच देतोय. आणि त्याच्यानंतरला आपण जाऊया संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज म्हणजे जो खेळाडू ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करत राहिला आपल्या स्वतःच्या बळबुतावरती संघाला एकंदरीत अंतिम फेरीमध्ये नेलं. अंतिम फेरीमध्ये देखील सुरेख कामगिरी केली असा ऑलराऊंडर एनी गेसेस एनी गेसेस यस नो डाऊट वन अँड ओनली भैरवनाथ पाटीलचा संघाचा बाहुबली रुपेश उजाळा खेळाडू ठरलेला आहे. आपण यायचंय रुपेश. अजितजी लाखन सर यांच्या माध्यमातून ही सायकल आपण पाहतोय पुरस्कृत केली गेलेली आहे. मालिकावीरसाठी सायकल आणि ही चमचमती ट्रॉफी आपण देतोय. अजितजी लाखन सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण देतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. याच खेळाडूने स्वतःच्या बलबुतावरती शेवटच्या फायनल मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आणि आपल्या संघासाठी एक हाती किल्ला लढवला आणि चॅम्पियन देखील बनवून दिलं या खेळाडूनं. आपण हा अवॉर्ड देतोय एकंदरीत अजितजी लाखन सर परंतु त्याचबरोबर शैलेश सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड देतोय. ट्रॉफी त्याचबरोबर सायकल हा अवॉर्ड देऊन आपण या खेळाडूचा खऱ्या अर्थानं सन्मान देखील करतोय. नक्कीच या ठिकाणी रुपेश या आपण थोडीशी आम्ही वाईट घेऊ तुमची. रुपेश आपण 2 मिनिटे या इकडे. रुपेश या. त्याच्यानंतरला जाऊयात. आपल्या सर्वांना माहिती आहे की उशीर खूप झालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढत देत असताना ज्या संघाने खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून खूप मेहनत घेतली आणि आतापर्यंत शेवटच्या मॅच मध्ये देखील खूप मोठा संघर्ष केला परंतु अंततः ज्या संघाला अगदी अपयश आलं परंतु या संपूर्ण स्पर्धेचे जे रनर अप ठरणारा संघ वन अँड ओनली स्वराज 11 हा संघ ठरलेला आहे. संपूर्ण स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी म्हणजे रनर अप ठरलेला आहे. तुम्ही पाहताय या संपूर्ण स्पर्धेतला रनर अप म्हणजे उपविजेता संघ भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली प्रीमियर लीग पर्व 4 या पर्व 4 चा उपविजेतेचा संघ म्हणजे स्वराज 11 या संघाचे कॅप्टन प्लेयर्स रिक्वेस्ट आहे आपण समोर यायचं आहे. आदरणीय दीपकजी महाजन सर आणि त्याचबरोबर उदयजी जावकर सर यांच्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम 35,000 आणि उपविजेतेची ट्रॉफी देऊन या संघाच्या कॅप्टन्स आणि त्याचबरोबर सर्व टीमना येस सर्व संघ ऑल संघ मालक ऑल प्लेस आपण या रनर अप सीझन 4 दापोली प्रीमियर लीग सीझन 4 या संपूर्ण स्पर्धेचा रनर अपचा संघ तुम्ही पाहताय
रोख रक्कम 35,000 आणि उपविजेत्याची समसमची ट्रॉफी देतो या रनर अप टीमला। एकंदरीत जाऊया दोन संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनलेला आहे। ज्या संघानं कालच्या सकाळच्या सत्रामध्ये स्वप्न पाहिलं आणि आज सायंकाळी मात्र त्यांनी पूर्ण केलं, ज्या संघामध्ये हर एक खेळाडू चॅम्पियन बनलाय आणि या सुनेरी अक्षरानं त्यांच्या संघाचं या समतमत्या ट्रॉफीवरती नाव कोरलंय। तुम्ही मित्रांनो बघत होतात भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा दापोली प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4चा चॅम्पियन संघ वन अँड ओनली भैरवनाथ फायटर्सचा संघ ठरलेला आहे। कॅप्टन यायचा पण ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी रोख रक्कम 55,000 आणि समसमती ट्रॉफी आपण खऱ्या अर्थानं देतोय। या संपूर्ण स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय स्मिता उदय जावकर मॅडम आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य काजू महामंडळ संचालक आदरणीय रुपेशजी बेलोसे सर आणि सर्व मान्यवरांना आणि त्याचबरोबर या ठिकाणी भावी नगरसेवक युवा मोर्चा उपाध्यक्ष आदरणीय अक्षयजी निकालजी सर या सर्वांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 55,000 ही समसमती ट्रॉफी अक्षयजी निकालजी सर, त्याचबरोबर या ठिकाणी स्मिता जावकर मॅडम, त्यानंतरला रुपेशजी बेलोजी सर आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देते। जोरदार टाळ्या। दापोली प्रीमियर लीग पर्व 4चा चॅम्पियन भैरवनाथ फायटर्सचा संघ ठरलेला आहे। अभिनंदन। आपण चॅम्पियन पाहतोय संघ तर भैरवनाथ फायटर्स जबरदस्त क्रिकेट बाहुबली म्हणजेच रुपेश उजाळ यांच्या बळबुतावरती संघाने जबरदस्त क्रिकेट खेळलं सर्व खेळाडूने आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांचं पुन्हा एकदा मनापासून आभार। संघ मालकांचं खास करून मनापासून आभार। त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला एक संधी मिळाली। खास करून मला या ठिकाणी बघा बोलण्याची संधी मला इन्व्हाइट केल्याबद्दल दापोली क्रिकेट कमिटीचं देखील मनापासून आभार। धन्यवाद सनी सर, कारण की तुमच्याकडनं भरपूर काही गोष्टी आहेत आम्हाला शिकण्यासारख्या। कारण की मी तुम्हाला मागच्या वर्षी पण मी इन्व्हाइट केलं होतं पण तुम्हाला थोडंसं त्या कार्यक्रमामुळे तुम्हाला जमलं नाही, पण तुमच्यामुळे आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतात। तुम्ही नव्हता त्यावेळी मी आज ज्या ठिकाणी मी तुमच्या नसण्यामुळे मी एक माझं जे समालोचन तुम्ही जे करता ते मी समालोचन मी एक माझ्या गावासाठी केलं होतं। कारण की तुमच्याकडनं काही गोष्टी एवढ्या चांगल्या आहेत की शिकण्यासारख्या आहेत। तुमचं जे समालोचन आहे आम्हाला खूप आवडतं दापोलीमध्ये सुद्धा आणि सगळ्या दापोली तालुक्यात किंवा कुठल्या